आमची मम्मी जाऊन आता 32 वर्ष झाली आहे.
सो ह्यानी सिंगल हँडेडली आम्हाला तिघांनाही सेटल केलं लाईफमध्ये. म्हणजे वी हॅव नो कंप्लेंट्स. तिघेही आम्ही व्यवस्थित सेटल्ड आहोत. बऱ्याच वेळेला त्यांनी स्वतः कॉम्प्रोमाइज करून आमच्यासाठी गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मला तर वाटतं की यांच्यासारखा डॅड असणं इज अ ब्लेसिंग. मला आठवतं लहानपणी पॉवर वगैरे गेली की हे रात्रभर झोपायचं नाही, आम्हाला हवानातच बसायचे, ओडोमस लावत बसायचे. आणि कारण आमची झोप डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. आणि मम्मी गेलेली जस्ट फार अनफॉर्च्युनेट होतं ते. बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन. आणि तेव्हाच त्यांचं बिझनेसमध्ये पण भरपूर लॉस चालू होता, कारण ते सद्दाम हुसेन वॉर झालेलं आणि ही वॉज स्ट्रगलिंग फायनान्शियली. पण मला आठवत नाही आहे की आमच्या कोणत्याही नीड्ससाठी त्यांनी नाही म्हटलं असेल. मला आठवतं ते ठाण्यावरून मुलुंडला क्लाससाठी चालत पण जायचे पैसे वाचवायला. पण आम्हाला जे हवं ते आम्हाला त्यांनी तेव्हा दिलं. फ्यू इयर्स वेअर हॉरिबल त्यांच्यासाठी, पण त्यांनी कधी काही कमी करून दिलं नाही आम्हाला सगळ्यासाठी. म्हणजे इवन हे दोघे इंजिनियर झाले, मी फॅशन डिझायनर झाले. सगळं खर्चिक काम होतं पण त्यांनी सगळं केलं. असं कधीच काही पोट ठेवण्यासारखं त्यांनी ठेवलंच नाही आमच्यासाठी की पप्पा तुम्ही आमच्यासाठी हे नाही केलं. असं मला तरी आठवत नाही आहे काही असेल. मी निंबूला पण सांगेन ये वरती. आणि बोल तू पण. पप्पांबद्दल म्हणजे मला म्हणजे सगळ्यात मोठं गिफ्ट त्यांचं म्हणजे व्हॅल्यूज. म्हणजे ते कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही व्हॅल्यूजबद्दल. आणि कोणापुढेही किती कंडिशन खराब असली तरी कोणाकडे मदत मागायला जाणार नाही. जे काय आहे ते सेल्फ सस्टेनेबल. मला जेवढं झेपतं तेवढं मी करणार. आणि म्हणजे जसं शमिका बोलली, आम्हाला कधीच कसली त्यांनी जाणीव करून दिली नाही की किती स्ट्रगल करता येते. आणि असं पण नाही की त्यांनी कोणाकडून बॉरो करून गेलं. जे काय आहे त्यांच्या जेवढं जमेल तेवढं त्यांनी मुलांसाठी केलं. सॅक्रिफाईस ट्रिमेंडस केलं. आणि आम्हाला म्हणजे आज आम्ही जो आहोत त्यांच्यामुळे म्हणजे आमच्यासाठी आहे. म्हणजे आम्ही जे घडलो ते पप्पांमुळेच घडलं. आम्हाला जे व्हॅल्यूज काय खरं काय खोटं त्याच्या व्यतिरिक्त संस्कार जे आम्हाला दिले. कारण आम्हाला आम्ही 3-4 वर्षाचे असल्यापासून आम्हाला भगवद्गीतेचे अध्याय, अथर्वशीर्ष, रामरक्षा सर्व पाठांतर. म्हणजे ही जर बोलायला शिकलेली. आणि मी आणि माझ्या मोठ्या बहिणीला बसून वडील 15वा अध्याय शिकवायचे. आणि बोलायला शिकलेली म्हणजे बोबडी बोलतोय 15वा अध्याय अशी शिकून गेली. म्हणजे एवढे आम्हाला संस्कार होते लहानपणापासून. आणि म्हणजे खरंच म्हणजे असे संस्कार सगळ्यांना मिळायला पाहिजे. मी पण म्हणजे कॉलेजमध्ये असताना HOD बरोबर नडलेली, कारण त्यांचे संस्कार चूक असेल तर चूकच असतं, ते त्याच्या अगेन्स्ट उभं राहायचं. त्याच्यामुळे HOD बरोबर पण माझे पंगे झालेले. म्हणजे लिटरली हे सगळं त्यांच्याचकडनं आलंय रक्तांना. ही सून त्यांची नीता. मी काय बोलणार जास्त काय माझी एवढी अनुभव नाही. पण एका श्लोकमध्ये मी तुम्हाला सांगू शकते पप्पांची पर्सनॅलिटी की एक्झॅक्टली काय आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तो श्लोक, जे का रंजले गाजले त्यासी पडे जो आपले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. एवढ्या वाक्यातूनच तुम्हाला समजू शकेल की पप्पा काय आहेत ते. कारण ते तसेच आहेत. कधी कुठल्या गोष्टीची कंप्लेंट नाही त्यांची. जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत ते राहिले. आणि तसंच ते म्हणजे त्यांची तसंच आचरण पण तसंच होतं. एवढंच मी बोलू. काय जास्त मला अनुभव नाही एवढा त्या दोघांना. पण कारण काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल करायचं होतं. ही डिझर्व्स दॅट. म्हणजे त्यांनी एवढं लाईफमध्ये आमच्यासाठी केलं आहे आणि खस्ता खाल्ले आहेत की त्यांना असं काहीतरी मला नक्कीच करायचंच होतं. सो आय थँक्यू. तुम्ही सगळे आलात त्यांच्या स्पेशल ओकेजनसाठी. इट्स व्हेरी स्पेशल टू